त्या मीटरची काय अवस्था केलेली आहे. आणि आम्ही हे जे विकासक आहेत, एक पकड जरा, विकासक आहे शांती ओम रेसिडेन्सी लिमिटेड. हे जे विकासक आहे, या विकासकाला आम्ही पत्रव्यवहार करून आम्ही पाठपुरवठा केला होता की बाबा हे रूमचं वगैरे आमचं आहे. आणि आम्ही त्याच्यानंतर सुद्धा त्याला पत्रव्यवहार करून सुद्धा त्याची माणसं येऊन आमच्या ताब्यात असलेले रूम त्याची कडी तोडली आणि चौकट वगैरे तोडली. मग आम्ही त्याला रोखलं आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवल्याच्या नंतर त्याची माणसं तिथून पळून गेल्याच्या नंतर SRAच्या योजनेला SRA स्कीम जी आहे ते लागू करतो बिल्डर, तर त्या तिकडे देखील कार्यकारी अधिकारी आम्ही यांना सगळी सूचना पत्रव्यवहार वगैरे आम्ही केला, पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे. आणि स्थानिक पोलीस स्टेशनला सुद्धा बघा आम्ही हे सगळं पत्रव्यवहार वगैरे केलेलं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना 1.5 महिन्यापूर्वी आम्ही सगळं पत्रव्यवहार केलाय की हा रूम आमच्या ताब्यामध्ये आहे म्हणून. तरी सुद्धा वारंवार हा जो विकासक आहे ओम शांती रेसिडेन्सी, या विकासकाने आज JCB आणून आमची कोणतीही परवानगी न घेता आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा JCB आणून फोर्सफुली हा रूम तोडलेला आहे. बघा, हे माझे वडील आहेत, हे ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि हा काळाचोके पोलीस स्टेशनचा IVR नंबर 699770 01100808040. आम्ही पूर्ण पत्रव्यवहार केलेला आहे आणि आमची कोण दखल घेत नाही. बिल्डरने वारंवार हायकोर्टाच्या न्यायाचा त्यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि अपमान केलेला आहे. आम्ही अगोदर सुद्धा त्याला कळवून सुद्धा ही दुसरी वेळ डायरेक्ट फोर्सफुली JCB लावून त्यांनी रूम तोडलाय. माननीय उच्च न्यायालयाचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही त्याला वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा तो न्यायालयाला पण जुमानत नाहीये, मुंबई उच्च न्यायालयाला पण तो जुमानत नाहीये. म्हणून नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब, मी आपल्याला हात जोडून माझ्या वडिलांकडून हात जोडून मी विनंती करतो की ह्या वडिलांना माझा न्याय द्या. ही जी जमीन आहे ती माझ्या आजोबांची, स्वातंत्र्य सैनिक, दुसऱ्या महायुद्धामध्ये माझे आजोबा लढले होते देशासाठी. स्वातंत्र्य सैनिकाचं हे कुटुंब आहे. हे माझे वडील आणि माझे आजोबा गेली 80 वर्ष, 3 कुटुंब 80 वर्ष ह्या प्लॉटवर राहत आहे आणि हा प्लॉट स्लम नाही आहे. तरी सुद्धा विकासकाने आमची दखल न घेता माननीय उच्च न्यायालयाचं त्यांनी उल्लंघन केलंय. म्हणजे तो विकासक घाबरत नाही कोणला, न्यायालयाला पण घाबरत नाही, जुमानत नाही, असा हा कुठला विकासक आहे. तर माननीय एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.